नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज आहे गणेश जयंती। तर गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर आमची तयारी चालू झालेली आहे मोदक बनवण्याची, कारण की आज बनवायचे आहेत आम्हाला मोदक। आईने सुरुवात केलेली आहे, मी सगळं बाकीचं जेवणाचं करते पटापट। आता मी सुद्धा तिला जॉईंट होते, मला तेवढे मोदक बनवायला जमत नाहीत, पण प्रयत्न करते, थोडंफार तिला करून देते। तूप घेते आणि जो नाश्ता सुद्धा आम्हाला बनवायचा आहे। तर आता मोदकांना आई बसलेली आहे, जेवण अर्ध झालेलं आहे, अर्ध पप्पांनी मदत केलेली आहे। नाश्ता बनवायचा आहे, आज सगळं लवकर करायचं आहे, कारण की प्रीतची पण ड्युटी आहे, त्याला 12-1 वाजेपर्यंत सगळं रेडी पाहिजे। त्यामुळे जेवण सुद्धा चालू आहे साइड बाय साइडला आणि मोदकांची तयारी सुद्धा। गणेश जयंती निमित्त मोदक, येस, मोदक चालू आहे। थोडेफार झालेले आहेत, थोडे म्हणजे भरपूर झालेले आहेत, अजून आहे पीठ, हे बघ करायचे आहेत 21 आणि अजून थोडे होतीनच। आईला थोडी मदत करते, आई थोडे साच्यामध्ये सुद्धा करते आणि जसे आपले नॅचरल असतात ना, जे पाकळीचे बोलतात ना त्यांना, हाताने बनवलेले आहेत ना, हे असे सुद्धा बनवते। आमच्याकडे असे बनवतात, पण आजकाल साचे आलेले आणि साच्यामध्ये कसं डिझाईनचे असतात ना, त्यामुळे बघायला सुद्धा छान वाटतं है ना, एक साईडचे होता डिझाईन पडले, त्यामुळे हे बघायला सुद्धा सुंदर वाटत असते साच्यामधले। पण आपण नेहमी आमच्याकडे असे बनवतो, तर साचा आहे म्हणून असे सुद्धा बनवतोय। तर आई साच्यामधले बनवते, मी तिला थोडंफार असं पीठ असं मळून देते, म्हणजे पटकन होतील है ना। दोघी असतो की पटकन होतात, तेवढे पाकळीचे जमत नाही, पण साच्यामधले करते। साच्यामधले सगळ्यांना इझी असतं ते, पण हे असं पाकळीचं बनवणं म्हणजे एकदम नाजूक काम। परत पुरण काय होते, चव परत निघाली की झालं मग, है ना। चालू आहे आमचं काम, झालेलं आहे तयार। साच्यामधलं बघ पटकन झाला, रेडी। त्याच्यावरती केशर लावायचे अजून। आपले मोदक रेडी झालेले आहेत, आता आपण ठेवूया त्यांना शिजायला वाफेवर। आणि झाकण तिकडेच राहिला का? त्याच्यावरती केसर लावलेला आहे, जेवढं जमलंय तेवढं चिकटवलंय, चिकटतच नव्हतं ते। मग केशरचा पिवळापणा येईल त्याच्यावर आणि मस्त वास येतो केशराचा। कधी कधी आठवण पडते केसर लावायची, कधी नाही पडत, हे नाही, विसरून जातो। आता 15 मिनिटांमध्ये आपले उकडीचे मोदक रेडी होतील, गणेश जयंती स्पेशल। गॅस लो, फास्ट, मीडियम ठेवायचा का गाई? फास्ट ठेवते, ओके। आणि इकडे माझे कांदे पोहे सुद्धा रेडी झालेले आहेत, पण ही 2 जण आहेत वरती। तसं आपण आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ना की आपण खरवस कसं बनवतो ते, तरी पण पटकन दाखवलं। दूध घेतलेलं आहे म्हशीचं 1/2 लिटर, हे नाही, 1/2 लिटर म्हशीचंच घ्यावं लागतं, कारण का तो जरा जाड असतो दूध, हे नाही, गाईचं दुधामध्ये नाही, पातळ असतो तो दूध। तर म्हशीचं दूध घेतलंय 1/2 लिटर आणि त्याच्यामध्ये आपला दूध टाकतोय, खरवसचा जो असतो कंडेन्स मिल्क, तो टाकतोय। आणि गुळ घेतलेला आहे आपल्या। साखरेचा सुद्धा करू शकतो, पण आपण गुळाचा करतो ना। नाही, साखरेचं तेवढं बनत नाही, जरा सैल होतं, म्हणजे घट्ट नाही, वड्या अशा पडत नाही त्याच्या, पण करणारे करतात, साखरेचं पण करतात। तर गुळाचा आम्ही बनवतोय, गुळ आहे घेतले आणि हळद घेतलेली आहे कलर येण्यासाठी, थोडीशी हळद टाकते त्याच्यात, हा कलर येण्यासाठी। हे वेगळंच असतं ना, थोडंसं पिवळसर दूध असतं नाही, किती 8-10 दिवस पिवळसर, नंतर सफेद होतं। अच्छा, चला या खरवस खायला। खरवस सुद्धा बनवतोय आम्ही, दूध जरा गाळून घेतोय, म्हणजे गुळामध्ये जर खडा असेल तर निघतो, है नाही, कधी कधी गुळामध्ये खडा सुद्धा असतो, म्हणून तो दूध जरा गाळून घेतो आम्ही। हॅलो, प्रोसेस बघते तुमची, खायला बरं वाटतं ना, मेहनत किती आहे, पण मेहनत का नाम है खरवस। आणि आज आम्ही केळीच्या पानामध्ये जेवणार आहोत, त्यामुळे प्रीतने केळीचं पान काढून आणलेलं आहे, स्वच्छ धुवावं लागेल त्याला। मस्त मजा येईल केळीच्या पानामध्ये जेवायला, मला आवडतं। धुऊ त्याला आता, म्हणजे आज जास्त भांडी घासायला नको काय रे,
केळीच्या पण तरी पण जेवणाची भांडी झालेलीच आहे. जेवण झालं सगळं, भांडी आहेत बेसिंगमध्ये. पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि आता हे ठेवायचं. टोपामध्येच बनवतो, पटकन होतं है ना. गॅस मोठा करायचा. किती 25 मिनिटामध्ये होईल नाही म्हणजे बघायचं, चेक करायचं झालंय की नाही. म्हणजे हात खराब होतो. वेलचीची पावडर टाकायची. इकडे मोदक सुद्धा रेडी आहेत. किती टाकणार आहेस? अशी थोडीशी तुझ्या हाताने घेतेस? माझे हात दोन्ही धुवायचे आहेत. ओके. किती लागेल? खडे झाले त्याचे. थांब लागेल. ठीक आहे. त्याच्यात टाकू मी साखर मिक्स आहे का? साखर मिक्स आहे. टाकलीस तर काय हरकत नाही. टाकू अशीच मिक्स कर मग चमच्याने त्याला. अजून टाक. अजून हवी? अजून हवी. कमी टाकू का? एवढी जास्त नको, कमी टाक. नाही ग जास्त नाही, ती साखर आहे त्याच्यात. हो. अच्छा. चमच्याने थोडं मिक्स कर त्याला. वास मस्त यायला लागलाय आणि इकडे मोदकांचा पण वास येतोय मला. मोदक झाले रेडी. अरे वा, गरम गरमच आहेत आणि मस्त केशरचा बघ कलर सोडलाय केशरनी. वास बघ. मस्त. झाकण ठेव तिच्या. हा, तो क्रॉस आहे का? थोडा क्रॉस. हा, आता झाला. ओके. आणि इकडे प्रीत केळीची पानं धुतोय, मदत करतोय आम्हाला. आपण जे बटाट्याचे वेफर बनवले होते ते मस्त बटाटे सुकलेले आहेत, बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि मला संगीता ताईंनी कमेंट केली होती की ते बटाटे कसे होतात मला सांग. तर मी ट्राय करते. तेल तापलंय माझं खूप, पटकन काढावे लागतील ते. कड. ओके. होत आहेत ना, म्हणजे तेल कमी तापलेलं हवं. पण मी आता इथे पापड तण तळलेले आहेत ना, त्यामुळे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये लाल होतात. पहिली विजिट आमची. हा, ते थोडेसे हे झाले. आणि माझ्याकडून ते साचा असतो ना, तो अशी जरा जास्त पातळ झाली. त्याला ना जाड पाहिजे थोडेसेच टाकते आणि पटकन काढते. ओके. परफेक्ट. असे पटकन काढावे लागतात तर ते होतात. खाऊन बघ प्रीत कसे झाले. मस्त छान झाले. त्यांना मीठ मसाला वगैरे लावून खाला ना. पण हे मीठ ऑलरेडी टाकलंस ना, ते मसाला लावून खातात ना. कमी तेलामध्ये, म्हणजे कमी तेलात का बोलते, तेल कमी गरम पाहिजे. हे कडलेलं तेल आहे एकदम. पापडांना जरा कडक तेल लागतं ना. ओके. मस्त आले. थँक्यू. आता पण बटाटे आणि पावसाळ्यासाठी आपण असे करून ठेवली. चालेल. खायला बरे वाटतात. बंद करते मी. पापड पण आहेत ऑलरेडी ना आज. संध्याकाळी करा तुम्ही. आज ओटा पूर्ण भरलेला आहे कारण की तेवढे पदार्थ झाले, त्यामुळे भांडी सुद्धा तेवढीच पडलेली आहे. आणि इकडे आमचं खरवस रेडी आहे बघ. झालं तयार? तुला दाखवलंच नाही बघ. रेडी झालाय तो. गरम आहे म्हणून ठेवलाय तसाच. फ्रीजसाठी भाकऱ्या सुद्धा रेडी आहेत. कामावर जायचं आहे, आईने भाकऱ्या भरून ठेवल्या. तर मी डबा भरते आणि त्याला डब्यामध्ये मोदक सुद्धा हवेत. थोडेसे मोदक त्याला डब्यामध्ये. थँक्यू. चला थोड्या वेळात जेवण वाढते मी. मस्त झाले ना. मस्त. या मंडळी जेवायला. आज केळीच्या पानावर वाढलेलं आहे जेवण. वरण आहे, भाजी, मोदक, लोणचं आणि पापड. तर आम्ही दोघंच बसतोय. आई बाप्पा गेलेले आहेत शेजारी, कारण की शेजारी गणपतीची मूर्त आणलेली आहे शेजाऱ्यांनी. तर तिकडे गेलेले आहेत पाया पडण्यासाठी, पण त्यांची अजून आरती झाली नाही. त्यामुळे दोघं तिकडेच आहेत. जेवून वगैरे येतील. आम्ही दोघं जेवायला बसतो. का प्रीतला तर कामाला सुद्धा जायचं आहे, त्यामुळे त्याला पटकन जेवायला देते, डबा भरते आणि मग तू जाईल कामाला. आता पटकन आम्ही जेवून घेतो. आणि प्रीत निघाला आहे कामाला जायला. जेवण कसं झालं? जेवण एकदम छान, चवदार, चविष्ट. खरवस सुद्धा घेऊन चाललंय डब्यामध्ये कोणतरी. गणपती बाप्पा मोरया. खायला भेटले. ठीक आहे, चल ये सावकाश. मोबाईल आयडी वगैरे सगळं घेतलंस ना? ये चल. बाय.
बेसिंग बघू शकताय केवढं भरलेलं आहे. तर पटापट सगळं बेसिंगचं भांडी उरकते. डायनिंग टेबलावर अजून सुद्धा काय ना काय आहे, तर हे पटापट उरकून घेते. कपडेसुद्धा सुकलेत, आता घेते आतमध्ये. आता मात्र मी साडी सोडते, कारण की ते हे सगळं काम करताना माझ्या साडीला डाग कुठे ना कुठे लागेलच. साडी चांगली आहे, पटकन लागेल डाग. आणि माझं असं असतं की काही कारण साडीकडे लक्ष नसतो माझं, त्यामुळं कधी कधी साडी नेसून मी काम करत असते तेव्हा डाग वगैरे लागतोच. म्हणून आज विचार केला तर साडी सोडते आणि सगळं पटापट साफ करते. ऊन सुद्धा खूप कडक पडतं, त्यामुळे कपडे सुद्धा पटकन सुकून होतात. आई पप्पा तिकडूनच जेवून येतील, अजून आलेत नाही. त्यांच्या येण्याच्या अगोदरच मला सगळं क्लीन करायचं आहे. A few moments later. आता चालले गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि हळदी कुंकू सुद्धा ठेवलेला आहे, त्यामुळे तिकडे जायचं आहे. त्यासाठी साडी दुसरी नेसली. ती जी सकाळची साडी होती थोडी जरा सकाळपासून लावली होती आणि ती जरा थोडीशी मला चुरल्यासारखी वाटत होती, म्हणून दुसरी साडी लावली. पटकन रेडी झाले. आई सुद्धा येते माझ्यासोबत. आई आणि मी जाणार, शेजारीच जायचं आहे आम्हाला. पटकन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ, हळदी कुंकू घेऊ आणि आई परत जाईल दुसरीकडे. आईला परत एक हळदी कुंकवाला जायचं आहे, मग मी घरी येईन. तर आमचं हळदी कुंकू काही संपत नाही, चालूच आहे. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतंच. फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत तरी हळदी कुंकू करतातच आमच्याकडे. तर आहे. तर पटकन साडी नेसली, पटकन सिंपल घरातली सगळी कामं झालेली आहेत. चहा आल्यावर सगळ्यांना बनवेन मी. पण आता आम्ही दोघी पटकन जाऊन येतो. आईला मस्त रेडी केलंय एकदम. अंबाड्यापासून सगळं घातलंय, गजरा वगैरे घातलाय. ती इथे शेजारी जाईल आणि अजून तिला लांब जायचं आहे. छान दिसते पाठीवर गजरा. आंबाडा आता परत वेगळ्या पद्धतीने बनवला आईचं मस्त. पण आईची केस खूप पातळ आहेत, तो आंबाड्याच्या भोवती येतच नव्हती, तर जमतेम ऍडजस्ट केलेली. खूप पातळ झालेली आहे, छोटी छोटी. हलकं वाटतं. हा, दुसरं काही लावलं नाही आंबाड्याला. तिचीच केस घेऊन असा आंबाडा केलेला आहे. तर चला निघतो आम्ही.